जय माता दी, जय जगदंब, नमो आदेश। मी प्राध्यापक आंधळे सर आपल्या ह्या व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे। आता गौरी गणपतीची लगबग सुरू आहे आणि त्यानिमित्तानेच आज आपण गौरी किंवा ज्याला आपण गौराया म्हणतो, महालक्ष्मी पूजन म्हणतो, नेमकी यामागची खरी आख्यायिका काय आहे, गौरी गणपतीचं नेमकं नातं काय आणि त्यांचं पूजन कसं असलं पाहिजे यावरती समग्र माहिती टाकणारा हा विस्तृत व्हिडिओ बनवत आहोत। बघा, मुळामध्ये गौरी पूजन किंवा ज्येष्ठा गौरी पूजन या नावामध्येच तिचा अर्थ दडलेला आहे। कुठलीही देवी देवता असो, तिच्या मागे तिचा एक अवतार कहाणी असते, अवतार रहस्य असतं। तसंच काहीसं आपल्या ह्या गौरी महालक्ष्मीचं सुद्धा आहे। जी भक्ताच्या घरामध्ये लक्ष्मीच्या पावलांनी येते, भरभरून सुखाची त्या ठिकाणी रास देते, म्हणून आपण तिला महालक्ष्मी सुद्धा म्हणतो। परंतु तिचं खरं शास्त्रशुद्ध नाव आहे ज्येष्ठा गौरी। ज्येष्ठ म्हणजे काय तर मोठं, ज्येष्ठ म्हणजे मोठं, कनिष्ठ म्हणजे लहान। मुळामध्ये ह्या ज्या गौराया उभ्या राहतात यांना मोठीला ज्येष्ठा गौरी म्हटलं जातं, लहानीला कनिष्ठा गौरी म्हटलं जातं। आणि दोघींचा आकार जरी सारखा असला, मुखवटा जरी सारखा असला, त्यांची बॉडी जरी सारखी असली तरी सुद्धा असा समज आहे की जी उजव्या बाजूची असते ती ज्येष्ठा गौरी असते आणि जी डाव्या बाजूची असते ती कनिष्ठा गौरी असते। नेमकं ही गौरी गणपतीची कहाणी नेमकी काय ते आता आपण जाणून घेऊया। त्यासाठी प्रामुख्याने आपल्याला दोन कथा ह्या आढळतात। पहिली कथा अशी की गौरी म्हणजे पार्वती, पार्वतीचंच एक नाव त्या ठिकाणी आपल्याला गौरी हे सुद्धा आठवतं। जी सर्वात सुंदर अशी आहे, गौर वर्णाची आहे, जिचा बर्फासारखा शुभ्र वर्ण आहे, अशी गौरी म्हणजेच पार्वती। तर ज्येष्ठा गौरी म्हणजेच ह्या पार्वतीचीच मोठी बहीण गंगा आहे, तर कनिष्ठा गौरी म्हणजेच पार्वती आहे, असा एक समज आपल्याला परभणी, गंगाखेड, बीड इत्यादी भागांमध्ये आढळतो। विदर्भामध्ये असं मानतात की सुवासिनी स्त्रियांनी कोल्हापूरच्या महालक्ष्मीला साकडं घातलं आणि कोल्हापूरची महालक्ष्मीच त्या ठिकाणी धावून आली, त्यामुळे ज्येष्ठा कनिष्ठा गौरी हे कोल्हापूरच्या अंबाबाईचं म्हणजे महालक्ष्मीचं स्वरूप आहे। काही ठिकाणी असं म्हणतात की मुळामध्ये समुद्र मंथनाच्या वेळेला जी 14 रत्ने निघाली, त्या 14 रत्नांमध्ये एक आपली विष्णू पत्नी लक्ष्मी, तर दुसरी तिचीच मोठी बहीण होती अलक्ष्मी। अलक्ष्मी अतिशय जास्त कुरूप होती आणि लक्ष्मी रूपवान होती, तर अलक्ष्मीचा विवाह विष्णू सोबत व्हावा अशी तिची इच्छा होती, म्हणजे लक्ष्मीच्या मोठ्या बहिणीची। परंतु ती अमंगळ असल्यामुळे, कुरूप असल्यामुळे, शिवाय तिच्यामध्ये आसुरी गुण असल्यामुळे भगवान विष्णूंनी विवाह करताना लक्ष्मीला निवडलं। मग अलक्ष्मी त्या ठिकाणी नाराज झाली आणि मग थोडक्यामध्ये काय तर तिचा रुसवा काढण्यासाठी भगवान विष्णूंनी, सर्व देवी देवतांनी तिला वर दिला की वर्षातून 3 दिवस तुझं पूजन केलं जाईल, म्हणून ज्येष्ठा गौरी म्हणजेच ज्येष्ठा लक्ष्मी म्हणून अलक्ष्मीची 3 दिवस पूजा केली जाते आणि तिच्यासोबतच लक्ष्मीला मान दिला जातो। ही तिसरी कथा। आता मुळामध्ये ह्या ज्या 3 कथा आहे यापैकी आपल्याला नेमकी कुठली निवडायची हे आपल्यावरती अवलंबून आहे। तर या ठिकाणी मला सर्वात जास्त योग्य जी कथा वाटते ती वाटते गौरीची। त्याचं कारण असं की धर्मशास्त्राने जर त्या पूजनाला गौरी पूजन असं नाव दिलेलं आहे आणि गौरीचा अर्थ होतो पार्वती। मुळामध्ये महिषासुर मर्दिनीची, गौराईची कुठेतरी आपण लेकीच्या स्वरूपामध्ये जी पूजा मांडतो, जी आरास मांडतो, ही कथा मला अधिक योग्य वाटते आणि तिला कारणही तसंच रोचक आहे। बघा, त्याचं कारण असं की तिच्या जो खांद्यावरचा मुलगा असतो त्या मुलाला विनायक मानण्यात येतं। म्हणजेच तो ज्या वेळेला गणपतीचं मस्तक भगवान श्री शंकराने तोडलं, ते मस्तक तोडण्याच्या आधी गणपतीचं नाव होतं विनायक। म्हणजे जर गणपतीची मुलाच्या रूपामध्ये पूजा केली गेली त्याला विनायक म्हटलं जातं। म्हणजे तिच्या जो काखेमधला मुलगा आहे किंवा तिच्या समोर जो आपण कोथळ्यावरती मुलगा उभा करतो तो मुलगा विनायक असतो। म्हणजेच इथे सुद्धा आपल्याला गौरी गणपतीचं मायलेकराचं नातं हे दिसतं। त्यासोबतच गौरी ही पार्वती आहे हे सिद्ध होतं। तसेच मी एका महाराजांना फार पूर्वी प्रश्न केला होता, त्यांना मी प्रश्न विचारला होता की जी गौरीच्या समोर मुलगी असते, मुलाचं कळलं की मुलगा हा विनायक असतो, मग ती जी मुलगी असते, बालिका असते, ती बालिका म्हणजे कोण? तर त्यांनी त्या ठिकाणी मला उत्तर देताना असं सांगितलं होतं की ती बालिका म्हणजे अशोक सुंदरी। आता या ठिकाणी अशोक सुंदरी म्हणजे शिवाची मानसकन्या आहे, पार्वतीची मानसपुत्री आहे, किंवा माता मनसा असेल, ही सुद्धा शिवाची मानसकन्या आहे, मानसपुत्री आहे। थोडक्यामध्ये काय तर गौरी शब्दाचा अर्थ सुद्धा पार्वती होतो। ज्येष्ठा गौरी म्हणजे मोठी गौरी, तर तिचा अर्थ गंगा होतो, म्हणजे गंगा नदी जी पार्वतीची मोठी बहीण आहे।
आणि त्या पद्धतीनुसार आपण तिला लक्ष्मी माना, तिला गौरी माना, तिला पार्वती माना, तिला अलक्ष्मी माना, परंतु तिला अलक्ष्मी मानणं कुठंतरी हे माझ्या मनाला खटकतं. कारण अलक्ष्मी आपण स्त्री सूक्तामध्ये वर्णन पाहतो की अलक्ष्मीचं उच्चाटन हो आणि लक्ष्मीचं घरामध्ये आगमन हो, म्हणजे अलक्ष्मी वाईट असते. आणि ज्या ठिकाणी लक्ष्मी असते त्या ठिकाणी अलक्ष्मी राहत नाही. अलक्ष्मी गेल्यावरच लक्ष्मीचं आगमन होतं, असा सुद्धा शास्त्राचा संकेत आहे. मग जी अलक्ष्मी एवढी वाईट आहे, कुजात आहे, कपटी आहे, दिसायला कुरूप आहे, तिची पूजा आपण 3 दिवस घरामध्ये लक्ष्मीच्या बरोबरीने करणं हे काही मनाला पटत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की गौरी गणपती म्हणजेच पार्वती आहे, विनायक म्हणजेच तो गणपती स्वरूप तिचा मुलगा आहे, अशोक सुंदरी ही तिची मुलगी आहे, आणि महिषासुरमर्दिनी दुर्गेच्या रूपामध्ये, गौरीच्या रूपामध्ये पार्वती मातेचीच आपण ही पूजा करत असतो. आता हा झाला इतिहास. आता बघा, या ठिकाणी पूजनाच्या अनेक पद्धती आहे. मुळामध्ये हे पूजन केव्हा केलं जातं तर अनुराधा नक्षत्रावरती तिचं आवाहन होतं, ज्येष्ठ नक्षत्रावरती तिचं पूजन होतं आणि मूळ नक्षत्रावर तिचं विसर्जन होतं. हा क्रम ठरलेला आहे. मग आता अनुराधा नक्षत्रावरती ज्या वेळेला ह्या गौरीचं आवाहन होतं, ते आवाहन करण्याच्या अनेक पद्धती आहेत, त्या आपण क्रमवार पद्धतीने पाहूया. कोकण किनारपट्टीच्या भागामध्ये खड्याच्या गौरी आणल्या जातात. खड्याच्या गौरी म्हणजे काय तर सुवासिनी स्त्रिया नदीच्या काठावर जातात किंवा पाणवठ्याच्या ठिकाणी तळ्याच्या काठी जातात, विहिरीच्या काठी जातात आणि अशा भरगच्च पाण्याच्या ठिकाणामधून त्या 5 खडे उचलून त्या स्वतःच्या घरी घेऊन येतात. त्याला गौर अन्न असं म्हणतात. त्यासोबतच त्या ठिकाणी तेरडा नावाच्या वनस्पतीची पानं सुद्धा आणली जातात. आता ह्या तेरड्याच्या पानांची गौर बनवली जाते. ती कशी, एखाद्या काडीला किंवा खुर्चीवरती तेरड्याची पानं व्यवस्थित पद्धतीने आखली जातात, बांधली जातात. त्यालाच लाकडाचा असेल किंवा पितळेचा असेल किंवा चिनी मातीचा असेल मुखवटा लावला जातो. किंवा काही ठिकाणी मी बघितलंय की तेरड्याच्या पानाला चित्र मिळतं गौरीचं, ते चित्र चिपकवलं जातं आणि त्यालाच साडी नेसवून, अलंकार वगैरे नेसवून त्या ठिकाणी गौरी पूजन केलं जातं. ही झाली, याला म्हटलं जातं तेरड्याची गौर किंवा खड्याची गौर. दुसरा एक प्रकार आहे ती म्हणजे मडक्याची गौर. हा प्रकार फार कमी ठिकाणी पाहायला मिळतो. एकावरती एक उतरंड मांडली जाते. ही उतरंड कमीत कमी 5 ते 7 मडके एवढी असते. सर्वात मोठा मडका, त्यावरती त्याहून लहान, त्यावरती त्याहून लहान, थोडक्यामध्ये चढत्या क्रमापासून ते उतरत्या क्रमापर्यंत मडक्यावरती मडकी मांडण्यात येतात आणि या मडक्यालाच गौराईचं स्वरूप मानून त्याला साडी वगैरे नेसवल्या जाते. परंतु ह्या गौराया अतिशय जास्त कडक मांडण्यात येतात आणि मोजक्या घराण्यांमध्येच ही पद्धत मी पाहिली. काही ठिकाणी गंगा गौरी बसवल्या जातात. गंगा गौरी म्हणजे काय तर थोडक्यामध्ये वाटीवरती किंवा लोट्यावरती, तांब्यावरती ज्या गौरी बसतात त्यांना गंगा गौरी म्हटलं जातं. ह्या गंगा गौरी वाटीवरती नारळाचा मुखवटा तयार करून त्याच्या बनवल्या जातात आणि विसर्जन झाल्यानंतर ज्या नारळाच्या आपण ह्या गौरी बनवल्या होत्या ती नारळ फोडून त्याचा प्रसाद करून तो वाटण्यात येतो. हा झाला गंगा गौरीचा प्रकार. आणि आता आपण सर्वात अधिक प्रचलामध्ये असणाऱ्या गौरीबद्दल बोलूया, ज्या आहे शाडूच्या मातीपासून बनलेल्या गौरी. शाडूच्या मातीपासून बनलेल्या गौरी बसवायलाही सोप्या असतात, त्यांची पूजनही सोपं असतं, त्या उचलायला सुद्धा सोप्या जातात आणि काही ठिकाणी कोथळ्यावरती म्हणजेच कोठीवरच्या गौरी बसवल्या जातात. कोठीवरच्या किंवा कोथळ्यावरच्या गौरी म्हणजे काय तर ज्याला आपण म्हणू बॉडीवरच्या गौरी. आता सध्या तर हल्ली फायबरच्या बॉडी मिळत आहेत, परंतु पूर्वीच्या काळी असं होतं की स्टील असेल, लोखंड असेल यापासून कोथळे तयार केले जायचे, कोठ्या तयार केल्या जायच्या आणि या कोठ्यांना साडी वगैरे नेसवून त्यावरती गौरीची स्थापना केली जायची. आता नेमकं या पूजनाचे 3 ते 4 प्रकार असल्यामुळे प्रत्येक गौरीच्या पूजनाची पद्धत वेगवेगळी आहे. त्यामुळे आपण त्यामध्ये सखोल न जाता एक आढावा घेत आहोत. पहिल्या दिवशी गौरी स्थापन झाली की त्यांना भाजी भाकरीचा नैवेद्य असतो. काही ठिकाणी त्यांना आंबाडीची भाजी आणि भाकर दाखवली जाते, काही ठिकाणी त्यांना शेपूची भाजी आणि भाकर दाखवली जाते, काही ठिकाणी पालक, चुका आणि मेथी यांची मिश्र भाजी त्यांना दाखवली जाते आणि त्यासोबत भाकर मात्र हा कॉमन मेनू असतो. मग कुठे बाजरीची भाकर असेल, कुठे ज्वारीची भाकर असेल, कुठे गव्हाच्या पोळ्या सुद्धा दाखवत असतील, परंतु पहिल्या दिवशी हा भाजी भाकरीचा मान सुप्रचलित आहे. त्यासोबतच दुसऱ्या दिवशी असतं गौरी पूजन. ह्या गौरी पूजनाच्या दिवशी बघा
नाना प्रकारचे अन्नपदार्थ षड्रस अन्न करून गौरीला दाखवलं जातं. जसं की 16 आकड्याला अतिशय जास्त महत्त्व आहे, कारण 16 गाठी पाडाव्या, 16 भाज्या बनवाव्या, 16 कोशिंबिरी बनवाव्या, अशा पद्धतीचा रिवाज असतो. काही ठिकाणी 16 भाज्या बनवल्या जातात, परंतु त्या वेगवेगळ्या न बनवता 16 भाज्यांची एक मिश्र भाजी बनवली जाते. काही ठिकाणी 16 चटण्या न बनवता 16 पदार्थांची एकच मिश्र कोशिंबीर किंवा चटणी बनवली जाते, परंतु 16 ह्या अंकाला फार जास्त महत्त्व आहे. आता ह्या गौरी पूजनाच्या दिवशी सकाळी त्यांच्या गळ्यामध्ये हार घातले जातात, भोजनाच्या नंतर त्यांच्या हातामध्ये पानाचे विडे दिले जातात आणि त्यांच्या जेवणामध्ये जे पदार्थ असतात त्यामध्ये प्रामुख्याने पुरणाची पोळी असेल, कटाची आमटी असेल, तांदूळाची खीर असेल, भात असेल, वरण असेल, त्यासोबतच ताकाची कढी असेल, घोसावळ्याची भजी असतील, पालक भजी असतील, मेथकुटाचे वडे असतील, अशा प्रकारे नाना प्रकारचे पदार्थ त्यांच्या पात्रामध्ये आपल्याला दिसून येतात. पूर्णाच्या दिव्यांनी सुद्धा ह्या गौरीची आरती केली जाते. ही काही घराण्यांची पद्धत आहे. परंतु आता विषय येऊन जातो तिसऱ्या दिवसाचा. तिसऱ्या दिवशी एक विशेष विधी पार पाडून गौरीचं विसर्जन करण्यात येतं. तो विधी पहिला म्हणजे गाठी पाडणे, दुसरा म्हणजे शिदोरी देणे. गाठी पाडणे म्हणजे काय, तर दोऱ्याचं सूत घेतात आणि दोऱ्याच्या सुतामध्ये काही कच्च्या भाज्या, फळे, फुले यांचा आकार देऊन त्याला नंतर गाठ मारण्यात येते. याला गाठी पाडणे असं म्हणतात. थोडक्यामध्ये काय, तर 16 गाठी पाडण्यात येतात. ह्या 16 गाठी 16 सुवासिनींना बोलावून पाडण्यात येतात किंवा 5 सुवासिनी मिळून एकूण 16 गाठी पाडतात आणि या गाठीमध्ये कणसाचे त्या मागचे पेरं असतील, त्यामध्ये उसाचे तुकडे असतील, गाजराचे तुकडे असतील किंवा निरनिराळे फुलं असतील, यांचं त्यामध्ये समावेश असतो. अशा पद्धतीने हे 16 प्रकारच्या 16 गाठी पाडून या गाठींचं पोवतं तयार केलं जातं. पोवतं म्हणजे काय, तर गाठी पाडलेला दोरा जेव्हा हाताभोवती गोल फिरवून त्याचा चुंबडीसारखा आकार तयार केला जातो, या चुंबडीला पोवतं असं म्हणतात. हे पोवतं महालक्ष्मीच्या हातावरती किंवा तिच्या मस्तकावरती अर्पण केलं जातं आणि थोड्या वेळानंतर मग तिची आरती वाजत गाजत केली जाते आणि या महालक्ष्मींना विसर्जनाच्या दिवशी कोणी खीर, शेवयाच्या खिरीचा नैवेद्य दाखवतं. काही जण कानवले म्हणून नैवेद्य दाखवतात. कानवले म्हणजे काय, तर गव्हाच्या पिठाची करंजी जिच्यामध्ये खोबरं गुळ भरलेलं असतं. काही ठिकाणी विसर्जनाच्या दिवशी दही भात दिला जातो किंवा काही ठिकाणी तिला वरण भात सुद्धा दिला जातो. हा आपापल्या पद्धतीचा तिचा नैवेद्य वेगवेगळा असतो. आता हा नैवेद्य दाखवल्यानंतर तिची शिदोरी भरण्यात येते. शिदोरी म्हणजे काय, तर एका पुरचुंडीमध्ये किंवा एखाद्या कॅरी बॅगमध्ये, एखाद्या कागदामध्ये, एखाद्या कपड्यामध्ये एक लाडू, एक करंजी, त्यानंतर चकली, अनारसा असे 5 पदार्थ ठेवून त्याची पुडी बांधली जाते आणि ज्या कोथडीमध्ये, ज्या पेटीमध्ये, ज्या बॉक्समध्ये आपण वर्षभर गौरी गणपतीचं सामान ठेवतो, अशा बॉक्समध्ये ही शिदोरी ठेवली जाते. आणि असा एक समज आहे की गौरी ह्या 3 दिवसासाठी माहेरवाशिनी म्हणून स्वतःच्या माहेरी येतात. आपलं घर त्यांचं माहेर असतं. 3 दिवसानंतर त्या बिचाऱ्या त्यांच्या घरी सासरी रवाना होतात. तर त्या रवाना होत असताना त्यांच्यासोबत त्यांना रस्त्याने भूक जर लागली तर सोबत भूक नसावी पण शिदोरी असावी. त्यांच्यासोबत लहान मुलं असतात. ही लहान मुलं आईजवळ रडू शकतात, हट्ट करू शकतात, खायला मागू शकतात. एवढा उदात्त संदेश आणि अंतःकरणाने ही शिदोरी सोबत दिलेली असते. आणि मी बघतो अक्षरशः माया बहिणी सुवासिनी गौरींना विसर्जन करताना एखाद्या मुलीला जसं आपण वाटं लावतो त्या पद्धतीनुसार अश्रू भरल्या नयनांनी त्यांना वाटं लावतात. त्या विसर्जन करताना माया बहिणींना अश्रू अनावर होतात. हे त्यांचं त्या देवतेवरचं प्रेम असतं. त्या ठिकाणी तुम्ही पार्वतीला हिमालयाची कन्या म्हणून 3 दिवस माहेरी बोलवा, की विष्णू पत्नी लक्ष्मीला 3 दिवस माहेरी बोलवा किंवा ज्येष्ठा कनिष्ठा अलक्ष्मी असेल तिला माहेरी बोलवा, देवता कुठलीही असो. त्या ठिकाणी आपण एका सासूरवासनीला माहेरपणाला बोलवत आहोत. ती आपली मुलगी आहे. मुलगी म्हणून तिची सर्व चोचले, तिची सर्व लाड पुरवले जातात. त्यामुळे या सणाला एक वेगळी आगळीक निर्माण झालेली आहे, वेगळं महत्त्व निर्माण झालेलं आहे. आता विषय येऊन जातो की गौरी कोणी बसवाव्या, कोणी बसवू नये. मला आज एका ताईंनी प्रश्न केला. ह्या ताई औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर येथून आलेल्या होत्या आणि त्या ताई स्वतः विधवा आहे. त्यांनी मला प्रश्न केला की बाया म्हणतात की विधवा महिलेने महालक्ष्मी पूजन करू नये, तिला तो अधिकार नाही.
मुळामध्ये हा एक गैरसमज आहे. विधवा स्त्री असो, सुवासिनी असो, कुमारिका असो, अबला असो, जर महालक्ष्मी किंवा गौरी ही जर सुवासीन असेल, ती जर देवी असेल, तर तिची पूजन करण्याचा अधिकार प्रत्येक भक्ताला आहे, मग तो जातीने कोणी असो. मागे मी एक युट्यूबवरती व्हिडिओ पाहिला होता, ज्यामध्ये एक अख्खं मुस्लिम कुटुंब महालक्ष्मी बसवत आहे. अनेक वर्षांपासून त्यांच्या कुटुंबामध्ये गौरी गणपती बसवले जातात आणि ते महालक्ष्मीचा पूर्ण मानपान सुद्धा करतात. मग मुस्लिम धर्मामध्ये तर हळद कुंकू वर्जित आहे. मग जर मुस्लिम असून ते जर महालक्ष्मी बसवत असतील, तर आपण तर हिंदू आहोत किंवा इतर धर्मीय देवी देवतांना मानणारे आहोत, आपण त्या ठिकाणी सुवासिनी पूजन म्हणजेच गौरी पूजन केलं पाहिजे. त्या ठिकाणी अगदी किन्नर जरी असतील, मागे मी बघितलं की जालना शहरामध्ये किन्नर समुदायाच्या काही लोकांनी त्या ठिकाणी गौरी पूजन सुरू केलं. मी त्यांचं सुद्धा अभिनंदन केलं होतं. हा अतिशय आनंदाचा विषय आहे. त्यामुळे किन्नर असो, सुवासिनी असो, विधवा असो, सर्वांनी महालक्ष्मी पूजन केलं पाहिजे. ते करू शकतात, त्यांना तो अधिकार आहे. बाकीच्या इतर व्यक्तींचं ऐकून आपण देवापासून दूर जाता कामा नये. दुसरा विषय येतो, जर सुतक पडलेलं असेल तर महालक्ष्मी बसवाव्या का? जर तुमच्या घरामध्ये सुतक असेल तर शुचीभूततेच्या नियमानुसार तुम्ही गौरी गणपती बसवले नाही पाहिजे. त्या वर्षी सोडून तुम्ही त्या पुढच्या वर्षी गौरी गणपती बसवू शकता. पुढचा विषय येऊन जातो, जर ह्या 3 दिवसामध्ये गौरी म्हणजेच महालक्ष्मी बसवल्या नाही तर त्या नवरात्रीमध्ये बसवल्या तर चालतात का? तर अनेक ठिकाणी मी बघतो नवरात्रीमध्ये गौरी बसवतात, परंतु धर्मशास्त्रानुसार ते सर्वतः चूक आहे, अनुचित आहे. त्याचं कारण असं की नियम असा आहे, ज्येष्ठा गौरी पूजन हे ज्येष्ठा नक्षत्रावर झालं पाहिजे. तिचं आवाहन अनुराधा नक्षत्रावर होतं, पूजन ज्येष्ठा नक्षत्रावर होतं, विसर्जन मूळ नक्षत्रावर होतं. आणि हे नक्षत्र वर्षातून फक्त एकाच वेळेला कर्मपाठ असे येतात जे भाद्रपद महिन्यामध्ये असतात. त्यामुळे नवरात्रामध्ये अश्विन महिन्यामध्ये किंवा चैत्र महिन्यामध्ये ही नक्षत्र येत नाहीत किंवा एका पाठोपाठ येत नाहीत. त्यामुळे आपण त्या वेळेला तसं पूजन करू शकत नाही. मुळामध्ये ज्येष्ठा गौरी पूजन हेच नक्षत्रप्रिय पूजन आहे, नक्षत्रावरती येणारं पूजन आहे. त्यामुळे नवरात्रामध्ये किंवा दिवाळीमध्ये किंवा चैत्र महिन्यामध्ये, आषाढ महिन्यामध्ये गौरी बसवणं धर्मशास्त्रानुसार चुकीचं आहे. जर तुमच्या खंडित झाल्या असतील तर पुढच्या वर्षी बसवू शकता. त्याच्या पुढचा विषय येतो, जर गौरी गणपतीच्या वेळेला गणपती किंवा गौरी बसलेल्या असताना घरातील एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर गौरी विसर्जित कराव्या का किंवा मग त्या गौरी कायमच्या बंद पडतात का? याला कुठलाही धर्मशास्त्रीय आधार नाही आहे. जीवन आणि मृत्यू हे ईश्वराच्या हातामध्ये आहे. गौरी बसलेल्या असताना जर तुमच्या घरातील एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होत असेल किंवा पूर्वीच्या काळामध्ये झाला असेल आणि तेव्हापासून जर तुम्ही गौरी पूजन बंद केलं असेल किंवा आपल्या पूर्वजांनी बंद केलं असेल, तर हे त्यांनी एक प्रकारे त्या देवतेवरती काढलेला राग असतो की तुझ्या पूजनाच्या वेळेला आमच्या घरातील व्यक्तीचा मृत्यू झाला, आता इथून पुढे आमची पिढी किंवा आम्ही तुझं पूजन करणार नाही. परंतु याच्यामुळे गौरी गणपतीचा आपल्याला शाप मिळू शकतो. याला कुठलाही धर्मशास्त्रीय आधार नाही आहे. जरी त्या तुमच्या घरातील व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्यावेळेला त्या गौरी विसर्जित कराव्या आणि पुढच्या वर्षीपासून पुन्हा बसवायला सुरुवात कराव्या. गौरी गणपतीच्या वेळेमध्ये जर एखाद्या व्यक्तीचं वर्ष श्राद्ध आलं तर काय करावं, हा सुद्धा एक प्रश्न असतो. तर जर एखाद्या व्यक्तीचं वर्ष श्राद्ध आलं तर त्यांच्यासाठी वेगळा स्वयंपाक तयार करावा, त्या व्यक्तीच्या नावाने पात्र भरावं आणि मेलेल्या व्यक्तीला, मृत व्यक्तीला त्याचा नैवेद्य दाखवून तो नैवेद्य तुम्ही गाईला अर्पण करावा. यामध्ये काहीही अनुचित नाही, परंतु गौरी गणपती विसर्जित करू नये. त्यासोबतच ज्या व्यक्ती मृत पावलेल्या आहे अशा व्यक्तीचा नैवेद्य सुद्धा खंडित करू नये. म्हणजे ना त्या ठिकाणी गौरीचा आपल्याला रागारोषाचा सामना करावा लागेल, ना त्या ठिकाणी मृत व्यक्तीचा आपल्याला रागारोषाचा सामना करावा लागेल. दोघांचंही पूजन आपण वेगवेगळ्या खोलीमध्ये वेगवेगळा स्वयंपाक करून करू शकतो. आता जर मृत व्यक्तीच्या नावाने स्वयंपाक तुम्ही केला आहे, तो मात्र गौरी पूजन करणाऱ्या सुवासिनी स्त्रीने खाऊ नये, घरातील पुरुष व्यक्ती खाऊ शकतात. यानंतरचा विषय येतो की 3 दिवस गौरी गणपतीच्या काळामध्ये घरातील पैसा बाहेर जाऊ द्यावा की नाही किंवा कोणाला पैसे द्यावे की नाही, बाहेरून सामान विकत आणावं की नाही. मी अनेक ठिकाणी बघतो बाया किंवा महिला पुरुष जे असतील ते 3 दिवसांचा किराणा, 3 दिवसामध्ये काय काय साहित्य लागणार आहे हे सर्व अगदी एकाच वेळेला गच्च भरून ठेवतात. कारण म्हणे गौरी स्थापन झाल्यापासून विसर्जन होईपर्यंत घरातील 1 रुपया सुद्धा घराच्या बाहेर गेला नाही पाहिजे. हा फार मोठा गैरसमज आहे, अपसमज आहे, चुकीचा समज आहे. असं काहीही नसतं. मुळामध्ये मला या ठिकाणी सांगायला आनंद वाटतो की आपल्या जगदंबा देवी संस्थान देऊळगाव राजा या माझ्या राहत्या घरामध्ये, मंदिरामध्ये 5 दिवसांच्या गौरी गणपती म्हणजेच महालक्ष्मीची स्थापना होते. या गौरा या 5 दिवसांसाठी बसलेल्या असतात आणि आम्ही 5 दिवस
सर्व व्यवहार करतो. काही वस्तू विकत जरी आणायची असली आम्ही ती विकत आणतो, दुकानदाराला पैसे द्यावेच लागतात, कारण आपण त्या वस्तू दैनंदिन वापरासाठी आणत आहोत. जर आपली अंघोळ, आपली लघवी, आपलं शौचकर्म, आपली झोप या गोष्टी जर अव्यवहारातपणे चालत असतील, अविरतपणे चालत असतील, मग नेमका व्यवहारच का बंद ठेवावा? याला कुठलाही धर्मशास्त्रीय आधार नाहीये. त्यानंतर पुढचा विषय येऊन जातो की जर कोणाला गौरीचे मुखवटे सापडले असतील त्यांनी काय करावं. जर तुम्हाला गौरीचे मुखवटे सापडले असतील, तुमच्या घरासमोर कोणी आणून ठेवले असतील आणि जर तुम्हाला त्यांना बसवायची इच्छा असेल तर तुम्ही त्यांना वाजत गाजत घरामध्ये घेऊन बसवू शकता. तुमची इच्छा नसेल, तुम्ही ते मुखवटे वाहत्या पाण्यात ठेवून विसर्जित करावे, तुम्हाला कुठलाही फटका बसत नाही. कारण गौरी जोपर्यंत तुम्ही घरात घेत नाही तोपर्यंत ती तुमची होत नाही. दारामध्ये ठेवलेली आहे, घ्यायचं की नाही घ्यायचं हे तुमचं तुम्ही ठरवावं. परंतु मी या ठिकाणी सल्ला देईल की भाग्यवानालाच गौराई मिळतात, त्यामुळे जर कोणाला सापडत असतील त्यांनी घरामध्ये घ्यायला काहीही हरकत नाही. जर कोणाचे मुखवटे टिचले असतील, पिचले असतील, त्यांना काही थोडीशी तडा गेला असेल तर काय करावं. जर गौरीचे मुखवटे भंग पावले असतील, त्याला साधा खपुरा गेला असेल, तुकडा पडला असेल, चीर गेली असेल, अशा वेळेला गौराईचे ते मुखवटे पाण्यामध्ये नेऊन विसर्जित करणेच योग्य आहे. कारण धर्मशास्त्र खंडित मूर्तीची पूजा करू नये असं आपल्याला सांगतं. आता काही ठिकाणी असं असतं, पिढीजात मुखवटे असतात, फार पूर्व पिढीपासून आलेले, त्यांना चिरा जरी गेल्या तरी सुद्धा त्याच्यातून आपला जीव निघत नाही, आपलं मन राजी होत नाही आणि पूर्वजांची आठवण म्हणून आपण नवीन मुखवटे कोथळ्यावरती बसवतो, कोठीवरती बसवतो, बॉडीवरती बसवतो, परंतु खंडित झालेले मुखवटे राशीमध्ये बसवतो. ते सुद्धा चुकीचं आहे, कारण त्या ठिकाणी इनडायरेक्टलीपणे तुमचं पूजन घडतच आहे. त्यामुळे असे मुखवट्यामधून जीव काढून खंडित मूर्ती पाण्यामध्ये विसर्जित कराव्या. जर तुम्हाला गौराईचा आकार बदलायचा आहे तर काय करावं, हा एक प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्याचं कारण असं, पूर्वी कधीतरी प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीची पूजा होत असते, नंतर मग मध्येच कोथळ्यांवरती आपण गौरी बसवायला लागतो आणि आता हल्ली तर काय ट्रेंड निघलाय, कोणी मोटरसायकलीवरती गणपती गौरी बसवतंय, कोणी झोपाळ्यावरती गौरी बसवतंय, कोणी दळण दळताना गौरी बसवतंय. हल्ली नको नकोची थेरं करून आपण गौरी बसवायला लागलेलो आहोत. त्याच्यामधला धार्मिक भाव लोप पाहून त्या ठिकाणी फक्त हुल्लडपणा दिसत आहे. पण ठीक आहे, असो. जर आपल्याला जुन्या स्वरूपाचा त्याग करून नवीन स्वरूपामध्ये गौरी बसवायची आहे, म्हणजे काय तर पहिले उभी होती तुम्हाला आता बसवायची आहे, किंवा पहिले उभी होती तुम्हाला झोपाळ्यावरती बसवायची आहे, असा जर नवीन बदल तुम्हाला करायचा असेल तर आदल्या वर्षी त्या गौरींना निमंत्रण द्यावं लागतं. ते निमंत्रण कसं द्यावं, 2 विड्याची पानं घ्यावी, 2 विड्याच्या पानावरती लाल सुपारी किंवा मोठी भरडा सुपारी, त्यावरती 1 रुपयाचं नाणं, थोडेसे तांदूळ, हे साहित्य गौरी समोर ठेवावं. पानाचा देठ गौरीकडे असावा, टोक आपल्याकडे असावं, त्यावरती हळद कुंकू अर्पण करावं, हातामध्ये पाणी घ्यावं, त्या ठिकाणी संकल्प बोलावा की हे महालक्ष्मी माते, हे गौराई माते, एवढी वर्ष तू आमच्याकडे ह्या स्वरूपामध्ये होतीस, म्हणजे उभी असेल कशी असेल, आता पुढच्या वर्षीपासून आमची इच्छा आहे की आम्हाला तुला झोपाळ्यावरती बसवायचं आहे, किंवा वेगळं काय तुमच्या मनात जी काही संकल्पना असेल ती या स्वरूपामध्ये बसवायचं आहे, तरी सुद्धा हा बदल तू स्वीकार करून घे आणि आम्हाला त्याची परवानगी दे, आज्ञा दे. अशा पद्धतीनुसार तिची परवानगी घेऊन ते पाणी खाली सोडावं. मग पुढच्या वर्षी तुम्ही तो बदल करू शकता. एकाएकी बदल केल्याने सुद्धा तुम्हाला गौरीच्या रोषाचा सामना करावा लागेल. आता विषय येऊन जातो निरनिराळ्या प्रांतानुसार तिच्या नैवेद्याचा. बघा, वऱ्हाड असेल, विदर्भ असेल, त्यासोबतच आपला मराठवाडा असेल, या भागामध्ये गौराईची पूजा अतिसात्विक पद्धतीने केली जाते. अतिसात्विक म्हणजे काय, अनेक कुटुंबामध्ये तिचा स्वयंपाक करताना कांद्या लसूणचा वापर केला जात नाही, जिरे मोहरी वापरूनच सात्विक स्वयंपाक करतात. काही ठिकाणी कांद्या लसूणचा वापर केला जातो, परंतु मांसाहार हा संपूर्ण गणपतीच्या 10 दिवसांमध्ये आणि पर्यायाने गौरीच्या 3 दिवसामध्ये वर्जित असतो. घरामध्ये साधं अंड सुद्धा आणलं जात नाही, घरातील कोणीही मांसाहार करत नाही. परंतु कोकण किनारपट्टी असेल, ज्यामध्ये रत्नागिरी आहे, रायगड आहे, मुंबई आहे, अशा काही निवडक भागांमध्ये गौराईला किंवा महालक्ष्मीला त्या ठिकाणी दारू दाखवली जाते, खेकडे म्हणजे चिंबोऱ्या दाखवल्या जातात, मटन, चिकन इत्यादी पदार्थ दाखवले जातात आणि अक्षरशः दारू दाखवल्यामुळे जे गौरीचे सात्विक भक्त आहे त्यांचा मात्र डोक्याचा तिळपापड उडतो आणि मग चर्चा सुरू होते की हा अधर्म आहे, हे काहीतरी चुकीचं आहे, याच्यामुळे असं तसं तसं. मला प्रश्न विचारण्यात आलेला आहे, हा प्रश्न मागच्या वर्षी विचारण्यात आला होता की खरोखर गौरीला मांसाहार दाखवणं योग्य की अयोग्य, यावरती प्रकाश टाका. तो विषय आता मी घेत आहे. बघा,
कुठलीही देवी असो, देवता असो, ही मुळामध्ये शाकाहारीच असते, ती मांसाहारी नसते. गौरी म्हणजे पार्वती असो, ती शाकाहारीच आहे. महालक्ष्मी असो, ती शाकाहारीच आहे. विष्णू पत्नी लक्ष्मी असो किंवा गंगा गौरी असो, त्या सर्व देवता शाकाहारी आहे. कुठेही पार्वती मातेने किंवा गंगा देवीने किंवा लक्ष्मी महालक्ष्मीने अलक्ष्मीने मांसाहार केल्याचा पुरावा आपल्याला दिसत नाही, आढळत नाही. मग मुळामध्ये हा मांसाहार प्रकार आला तरी कुठून? तर बघा, शंकराची पार्वती म्हणजेच गौरी ज्या वेळेला माहेरी येते त्यावेळेला तिने पहिल्या अवतारामध्ये म्हणजे सती अवतारामध्ये, तुम्हाला माहिती असेल महादेवाला 2 पत्नी आहे. पहिल्या पत्नीचं नाव सती होतं. या सतीने स्वतःच्या वडिलांच्या होमामध्ये उडी मारून स्वतःचा जीवनाचा त्याग केला होता, स्वतःला भस्म करून घेतलं होतं. सतीचाच दुसरा अवतार पार्वती झाला. तर असं म्हणतात की ही जी सती होती, ही जी पार्वती होती, पहिल्या जन्मामध्ये हिने होमामध्ये उडी मारून स्वतःचा प्राण दिला होता आणि त्यावेळेला ती नंदीवरती बसून एकटी गेलेली होती. तिच्यासोबत गण नव्हते, शंकर नव्हता. आता ही पुन्हा माहेरी जात आहे, म्हणजे बापाच्या घरी जात आहे. इथे काही चुकीचं घडायला नको म्हणून तिच्या संरक्षणासाठी, तिची खबर घेण्यासाठी, तिच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी शंकर स्वतःची भूतावळ आणि राक्षसगण पाठवतो. आता गौरीच्या सोबत भूतावळ आणि राक्षसगण आल्यामुळे गौराई जसा मिष्ठान्नाचा गोड अन्नाचा नैवेद्य घेते, तिचे राक्षसगण, तिचे त्या ठिकाणचे मांसाहारी गण भूतावळ ही त्या ठिकाणी मांस मदिरा म्हणजेच दारू आणि मटणाचा नैवेद्य मागते. त्यामुळे हा मटणाचा दारूचा नैवेद्य गणपतीसाठी नसून, गौरीसाठी नसून, पार्वतीसाठी नसून तो तिच्या भूतावळीसाठी, पिशाच्यांसाठी असतो. त्यामुळे ज्या कुटुंबांमध्ये मांसाहाराची प्रथा आहे ती चुकीची नसून ती त्यांच्या ठिकाणी योग्य आहे. ज्यांना जे पटतं तो ते करतो. मला काय म्हणायचंय, गौरीने जे जे नैवेद्य स्वीकारले तिचा निर्णय ती घेईल ना. ज्या ठिकाणी तिला पुरणपोळीचा नैवेद्य आहे तो स्वीकारायचा का नाही हे ती ठरवेल. ज्या ठिकाणी तिला मांसाहाराचा नैवेद्य आहे तो स्वीकारायचा का न स्वीकारायचा हे ती स्वतः गौरी ठरवेल. आणि जर ती चुकीचं असेल, समोरच्या भक्ताला ती तसा निर्देश देईल, स्वप्नामध्ये दृष्टांत देईल किंवा त्याला शिक्षा करेल. त्या ठिकाणी आपण उगाच लुडबुड करून त्या ठिकाणी तोंडाची वाफ गमावू नये, हे मी या ठिकाणी जाणीवपूर्वक सांगत आहे. आणि मुळामध्ये मला एक म्हणायचं आहे, गौरी ही माहेरवाशी नसते, ती माहेरी आलेली असते. आता तिच्या पूजन करणारे व्यक्ती हे तिचे आई वडील असतात. घराचा मालक मालकीन तिचे आई वडील बनतात. मुळामध्ये असं आहे, आपली लेक जर माहेरी आली तर आपण जे जे खातो, आपल्याला जे जे आवडतं आपण ते ते आपल्या लेकीला खाऊ घालतो. मग शाकाहारी लोक त्या ठिकाणी लाडू, करंजी, पुरणपोळी, गुलाबजाम हे पदार्थ मुलीला खाऊ घालतील, कारण त्यांच्या घरची ती पाहुणी असते. मग मांसाहारी लोक घरी पाहुणे आल्यावर कोंबडी, वडे, मटण, चिकन किंवा त्या ठिकाणी चिंबोरी, अंडी याचा पाहुणचार करतात. मग गौरी त्यांच्या घरची पाहुणी आहे, त्यांची लेक आहे, त्यांची मुलगी आहे. मग ती घरी आल्यावर त्यांनी आई वडील समजून तर स्वतःच्या लेकीला मांसाहारी नैवेद्य, मांसाहारी पाहुणचार केला, यामध्ये सुद्धा काहीही वावगं नाही. त्यामुळे ह्या विषयाला या ठिकाणी आपण पूर्णविराम देऊया. ज्याने त्याने आपापली प्रथा सुरू ठेवावी एवढंच महत्वाचं. तर अशा पद्धतीनुसार आपण गौरी पूजनावरती एक उजळता प्रकाश टाकलेला आहे. सांगायला गेलं तर बराच मोठा प्रबंध व्हिडिओ या ठिकाणी तयार होईल, परंतु आपण थोडक्यामध्ये गौरी आवाहन कसं असावं, तिचं पूजन कसं असतं, तिचं विसर्जन कसं असतं, तिचा नैवेद्य कोणता, आणि शेवटचा महत्त्वाचा प्रश्न, गौरी गणपतीचं नातं काय. काही ठिकाणी म्हणतात गौरी गणपतीची आई आहे, काही ठिकाणी बहीण म्हणतात, आणि काही महाभागांनी शोध लावलाय म्हणे गणपतीच्या 2 बायका रिद्धी आणि सिद्धी याच म्हणे महालक्ष्मी किंवा गौराई असतात, मग त्या गणपतीच्या बायका आहे. तर असा महान शोध लावणाऱ्या व्यक्तींना मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं की निदान तिचं नाव बघा, गौरी पूजन, गौरीच्या बालका असं आपण गणपतीचं वर्णन करतो. गौरीच्या नंदना म्हणतो, गौरीचा नंदन म्हणजे मुलगा, गौरीचा बालक म्हणजे मुलगा, सरळ सरळ तो गौरीचा मुलगा आहे, हे आपण अनेक आरत्यांमध्ये, गीतांमध्ये ऐकलेलं आहे. त्यामुळे या ठिकाणी मी सांगू इच्छितो, गौरी गणपतीचं नातं हे मायलेकराचं आहे. आणि जे म्हणत असतील की गौरी ही मुळामध्ये पार्वती नसून ती महालक्ष्मीच आहे, बरं ठीक आहे बाबा, महालक्ष्मी असेल, मग महालक्ष्मी सुद्धा गणपतीची आईच लागेल. कारण की त्या ठिकाणी आपण बघतो की महादेवानी त्या ठिकाणी लक्ष्मीला बहीण मानलेलं आहे, तर विष्णूने पार्वतीला बहीण मानलेलं आहे. म्हणजे त्यांचं क्रॉस कनेक्शनचं नातं आहे. शिव आणि हरी, हरी आणि हर, शिव आणि विष्णू हे समसमान आहे, पार्वती लक्ष्मी समसमान आहे. त्यामुळे गौरीचा मुलगा म्हणजे पार्वतीचा मुलगा हा महालक्ष्मीचा सुद्धा मुलगाच लागेल. त्यामुळे त्या ठिकाणी गौरी गणपतीचं नातं लक्ष्मी स्वरूपात किंवा गौरी स्वरूपात माय लेकराचंच आहे किंवा असतं.
तर आजची ही माहिती आणि हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. यामध्ये आपण काही प्रश्नसुद्धा घेतले, ते सुद्धा तुम्हाला आवडले असतील. आणखीन एक प्रश्न राहून गेला, तो मी या ठिकाणी शेवटी घेतो. तो असा की गौरी गणपतीचं जर स्थापना करायची असेल तर तो नवस करूनच करावी लागते का? म्हणजे बाया म्हणतात की माझ्या मुलाचं जर लग्न झालं तर मी गौरी बसवेल, माझ्या मुलाला जर मुलगा किंवा मुलगी झाली तर मी गौरी बसवेल. मुळामध्ये ह्या नवसामध्ये काहीही सत्यता नाही. हे हा एक प्रकारचं थापट नवस आहे. त्याचं कारण असं, कोणताच माणूस बिनलग्नाचा होऊन पैदा झालेला नसतो. प्रत्येकाचं लग्न होणारच असतं. मग माझ्या मुलाचं लग्न झालं तर मी गौरी बसवेल, याचा अर्थ असा होतो का की तिचा मुलगा अविवाहित राहणार आहे किंवा तो संन्यास घेणार आहे किंवा तो कुठेतरी बाहेर निघून जाणार आहे, त्याचं लग्न होणारच आहे याचाच अर्थ काय, किंवा त्याला मुलगा होणारच आहे याचा अर्थ असा की तुमच्या मनामधली जी सुप्त इच्छा आहे ती तुम्ही थापट नवस करून त्याद्वारे पूर्ण करता. मला म्हणायचं आहे, गौरी पूजन हे ऐच्छिक पूजन आहे. असं म्हणतात काही ठिकाणी किंवा गौरी दुसऱ्याने दिल्या तरच बसवाव्या, याला काहीही अर्थ नाहीये. मला गौरी बसवायच्या होत्या, मला कोणीही दिलेल्या नव्हत्या, आम्ही आमच्या मनाने विकत आणल्या, बसवायला सुरुवात केली. तुमच्या मनामध्ये श्रद्धा आहे, सरळ गौरी विकत आणा, स्थापन करा, त्या पाहुण्यांनीच दिल्या पाहिजे हा एक गैरसमज आहे. त्या दुसऱ्या माणसांनीच आणून दिल्या पाहिजे हा सुद्धा गैरसमज आहे. गौरी गणपती घेताना ते स्वतःच्या पैशाने घेऊ नये, दुसऱ्या पाहुण्यांनी त्याचा खर्च करावा हा सुद्धा गैरसमज आहे. जुन्या काळामध्ये अशा प्रथा पाळल्या जात होत्या, हल्ली त्यांना अर्थ नाही आहे. तुम्ही विकत आणून सुद्धा त्या बसवू शकता. जे काही विभक्त कुटुंबीय असतील, विभक्त कुटुंबीय म्हणजे काय तर एखाद्या थोरल्या भावाच्या घरामध्ये जर गौरी बसत असतील तर त्यांचे कनिष्ठ बंधू, त्यांचे लहान बंधू गौराई बसवत नाही, कारण ते म्हणतात आमच्या गौरी आमच्या मोठ्या भावाकडे आहे. यामध्ये सुद्धा एका अर्थाने चांगलेपणाच आहे. तुम्ही मोठ्या बंधूच्या घरी जाऊन तिथे सर्व मदत करा, तयारी करा, सामूहिकपणे तो तुमचा गौरीचा सण साजरा करा. परंतु जर भावाभावांचं पटत नसेल, जावा एकमेकींचं तोंड बघत नसतील किंवा तुम्हाला बोलवत नसतील, तुमचा अपमान करत असतील, तर अशा वेळेला ज्याची चूल वेगळी त्याचं देवघर वेगळं, ज्याचं देवघर वेगळं त्याचे देव सुद्धा वेगळे. त्यामुळे धर्मशास्त्रानुसार विभक्त कुटुंबीय स्वतःच्या स्वतंत्र अशा गौरी बसवू शकतात. त्यासाठी तुमच्या मुलाचंच लग्न झालं पाहिजे हा गैरसमज आहे. एखाद्या गायीनी बछड्याला जन्म दिला पाहिजे हा गैरसमज आहे. दुसऱ्याने गौरी दारामध्ये आणून ठेवल्या पाहिजे हा गैरसमज आहे. गौरी दुसऱ्याच्या पैशाने विकत आणल्या पाहिजे हा सुद्धा गैरसमज आहे. त्यामुळे ज्याच्या मनात इच्छा असेल त्याने गौरी बसवायला काहीही हरकत नाही. तर अशा पद्धतीनुसार तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल अशी मी या ठिकाणी आशा व्यक्त करतो. अशाच निरनिराळ्या माहितींसाठी आपल्या जगदंबा देवी संस्थान देऊळगाव राजा ह्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा. आणि त्यासोबतच मी सर्वांना आवाहन करू इच्छितो, जगदंबा देवी संस्थान देऊळगाव राजा ह्या माझ्या राहत्या घरी खाजगी मंदिरामध्ये 5 दिवसांच्या गौरी असतात. तुम्ही तुमच्या घरील गौरी झाल्यानंतर जवळपासचे भाविक दर्शनासाठी 4थ्या दिवशी 5व्या दिवशी माझ्या घरी या. तुम्हा सर्वांना माझं आग्रहाचं निमंत्रण. जय माता दी, जय जगदंब, नमो आदेश.